सर्वांना सप्रेम नमस्कार. मी महेश निनाळे, विद्रोही सांस्कृतिक चळवळच्या वतीने वारी समतेची या कार्यक्रमांतर्गत वारकरी संप्रदाय व तथागतांचे तत्वज्ञान अर्थात वारकरी संप्रदाय, वारकरी आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या धर्मातलं साधर्म्य, धम्मातलं साधर्म्य या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. सर्वांच्या परवानगीने मी ह्या विषयाला सुरुवात करतो. सर्वप्रथम मी पंचशील घेतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. पानाति पाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अनिन्यदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेत्सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुस्सावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरमठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. वारकरी संप्रदायामध्ये ज्यावेळेस कुणालाही वारकरी व्हायचं असेल तर सर्वप्रथम त्या मठाचे, त्या पंथाचे, त्या दिंडीचे मालक किंवा त्या फडाचे मालक किंवा चालक सर्वप्रथम ज्या व्यक्तीला वारकरी बनायची इच्छा आहे त्याला तुळशीची माळ गळ्यात घालून 5 तत्व सांगतात. हे 5 तत्व जर कुठले असतील, हे 5 तत्व जर असेल तर पहिलं तत्व असतं की मी चोरी करणार नाही. दुसरं तत्व असतं मी खोटे बोलणार नाही. तिसरं तत्व आहे मी हिंसा करणार नाही. चौथं तत्व असतं की मी व्यभिचार करणार नाही किंवा वारकरी संप्रदायाचे लोक म्हणतात की परस्त्री माते समान. आणि 5वं तत्व असेल तर मी कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. या पंचशील त्याच्याकडून जसं आपण वधून घेतो धम्म प्रक्रियेमध्ये, तसं वारकरी संप्रदायामध्ये हे 5 तत्व त्या व्यक्तीला सांगितले जातात आणि त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली जाते आणि त्या दिवसापासून तो माणूस वारकरी म्हणून गणला जातो. आणि 6वं जे तत्व सांगतात, हे पंचशिलाचा जो सार आहे किंवा पंचशील आपण पालीतून घेतो किंवा पालीतून म्हणतो, परंतु पालीतील जर मराठीत जर आपण म्हणायला लागलो ते 5 तत्व आपण प्रत्येक ठिकाणी त्याचा पुनरुच्चार करून रोज त्याची आठवण करून ह्या तत्वाचा अंगीकार आपल्या जीवनामध्ये करायचा प्रयत्न करतो किंवा आपण अंमलात आणतो. तो व्यक्ती बुद्ध धम्माचा उपासक असतो, बुद्ध धर्मीय असतो. तेच तत्व वारकरी संप्रदायाचा सर्वसामान्य वारकरी त्यांच्या ठिकाणचा झालेला महाराज यांना ते पालन करावेच लागतात. इथून पुढे त्याची वारकऱ्याची डेफिनेशन चालू होते. आणि मग 6वं तत्व ते सांगतात की आषाढीला तुम्हाला पंढरपूरची वारी करावं लागेल आणि कार्तिकीला तुम्हाला आळंदीची वारी करावं लागेल किंवा तुम्ही पंढरपूरची वारी केली तरी चालतं. मग हे 6व्या तत्वाच्या संदर्भातली आजची आपली चर्चा आहे वारी समतेची. या वारी समतेमध्ये वारी हे काय प्रक्रिया आहे नेमकी, ही कुठला कार्यक्रम आहे एवढा मोठा की तमाम आज लाखो लोक आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर आळंदी ते पंढरपूर प्रवास करतात. याच्या मागचं शास्त्र काय असेल, याच्या मागचं तत्त्वज्ञान काय असेल, ह्याच्या मागचा सोशल आस्पेक्ट काय असेल, याच्या मागची सांस्कृतिक भूमिका काय असेल, याचा शोध घ्यायचा जर प्रयत्न केला तर असं लक्षात येतं
की संपूर्ण भारत तथागत भगवान गौतम बुद्धाने स्वतःच्या पायाने फिरून भारत बौद्धमय केलेला आहे. मग हा भारत बौद्धमय करत असताना वारंवार त्यांना प्रत्येक खेड्यातून या खेड्यातून त्या खेड्यात, त्या गावातून त्या गावात, या महाराजाकडं त्या राजाकडं जायचा त्यांचा प्रसंग यायचा आणि बरोबर असंख्य भिक्खू असायचे. परंतु हे करत असताना पावसाळी वातावरणामध्ये बरोबरचे भिक्खूंना खूप त्रास व्हायचा. लाखो म्हणजे हजारो मैल प्रवास, बरोबर रस्त्याने लागणारे ओढे नाले चिखल याला तुडवत डोंगर दऱ्या पार करत बौद्ध भिक्खू तथागताबरोबर किंवा स्वतंत्रपणे या धम्माचा प्रचार करत होती. परंतु या सगळ्या पावसाळी वातावरणामध्ये या भिक्खूंना थोडा त्रास होत होता. या काही भिक्खू तर वाहून गेले, काही भिक्खूच्या पायामध्ये काटे मोडले, त्याचा त्रास व्हायला लागला. म्हणून सर्व भिक्खूगणांनी तथागतांना विनंती केली की या पावसाळी काळामध्ये आपण जर एका ठिकाणी बसून जर चिंतन केलं आणि पाऊस संपल्यानंतर पुन्हा जर आपण अजून धम्मकार्याचं काम वाढवलं तर आपल्याला या सगळ्या त्रासातून आपले भिक्खूगण मुक्त होतील आणि चिंतनालाही वेळ मिळेल. ही अडचण तथागतांनी लक्षात घेऊन त्यांना असं सांगितलं, ठीक आहे म्हणे, माझी काही अडचण नाही म्हणे, पावसाळी पिरियडमध्ये आपण एका ठिकाणी राहायला पाहिजे, आपण फिरायला नाही पाहिजे, हे मान्य केलं. परंतु हे मी ह्या गोष्टीवर मान्य करतो म्हणे की तुम्ही ज्यावेळेस घरी बसताल 4 महिने ज्यावेळेस घरी बसताल, 4 महिने घरी बसायच्या अगोदर 4 महिने कुठल्या विषयावर चिंतन करायचं ते कमी करावंच. चार महिने कुठलं चिंतन करायचं, काय तत्वज्ञान तुम्हाला द्यायचं, तर ह्यासाठी तुम्ही काय करा, तुम्ही आपण मोठी संगती किंवा एक संगती म्हणतो आपण त्याला धम्मामध्ये, एक मोठं प्रवचनमाला म्हणू, एक चिंतन शिबिर आपण आयोजित करू. आणि ते चिंतन शिबिर आयोजित करण्यासाठी तुम्ही सर्व मार्गातले सर्व भिक्खूंनी मला भेटायला यायचं. मी कुठं उभा आहे, माझं स्थान कुठे, माझं स्थान आहे जम्बूद्वीप. आता हा जम्बूद्वीप शब्द फक्त 2 वाङ्मयामध्ये येतो, एक वारकरी संप्रदायामध्ये आणि एक फक्त बुद्ध तत्वज्ञानामध्ये. ह्या जम्बूद्वीपाचा अर्थ होतो पंढरपूर. म्हणजे जम्बूद्वीप म्हणजे आशिया खंडामध्ये पंढरपूर नावाचं एक ठिकाण आहे. या ठिकाणाला जम्बूद्वीपमध्ये पंढरपूर आहे असं म्हटलं जातं. जम्बूद्वीपाचा उल्लेख 2 ठिकाणी केला जातो. मग या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर मग आपण चिंतन करू आणि चिंतन करून मग तुम्ही इथून गेल्यानंतर म्हणजे वारी पूर्ण झाल्यानंतर 4 महिने घरीच बसा पावसाळी दिवसामध्ये आणि तुम्ही चातुर्मासाचं तत्वपालन करा. चातुर्मासामध्ये चातुर्मास 3 धर्मामध्ये केला जातो. एक पहिल्यांदा चातुर्मास हा जैन धर्मामध्ये आहे. दुसरा जो चातुर्मासला आपल्याकडं बुद्ध प्रणालीमध्ये किंवा बुद्ध तत्वज्ञानामध्ये त्याला वर्षावास म्हटलं जातं, की तोच वर्षावास जिथं तथागत म्हटले होते की तुम्हाला घरी बसून चिंतन करायचं आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये सनातन धर्म आहे, तो स्वतः त्यांना चातुर्मास असं म्हटलं जातं. परंतु चातुर्मासाचं जर कडक पालन कोणी करत असेल तर ते जैन धर्माचे लोक करतात. या चातुर्मासामध्ये एक वेळेसचं जेवण आहे. तुम्हाला 4ही महिन्यामध्ये चिंतन करायचं आहे, तुम्हाला वाचन करायचं आहे, तुम्हाला मनन करायचं आहे आणि ह्या सगळ्या धर्मशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. हे करण्यासाठी तुम्ही अगोदर येण्यासाठी तुम्ही माझ्याकडे या, मला भेटून म्हणजे माझं तत्वज्ञान चिंतन करून तुम्ही तुमच्या गावी जा. नंतर आपण पुन्हा 4 महिन्यांनी भेटणार आहोत आणि पुन्हा आपलं धर्माचं काम करणार आहोत. ही जी प्रक्रिया आहे पंढरपूरला जाण्याची, सर्व तत्वज्ञानाची, सर्व भिक्खूची ही वारी. आणि मग त्याला दुसरी जोड अशी येते की सुरुवातीला मी असं म्हटलं जातं की पूर्ण मानवाच्या दुःखमुक्तीचा मार्ग सांगणाऱ्या व्यक्तीस तथागत म्हणजे भगवा म्हणतात पाली भाषेत. तेच तथागत भगवान गौतम बुद्ध. ह्या भगवान गौतम बुद्धाने अखिल म्हणजे संपूर्ण जगामध्ये मानवी दुःखावर चिंतन केलेले आणि मानवी दुःखावर चिंतन करून त्याचा निरुपाय सांगितलेला हा एकमेव व्यक्ती. आत्तापर्यंत कुठल्याही जगातल्या कुठल्याही धम्मानी किंवा धर्मानी किंवा आचार पद्धतीने मानवाच्या दुःखाचं मूळ शोधलं नाही, ते तथागतांनी शोधलं. म्हणून काय होतं माहिती का, की वारकरी संप्रदायाचे लोक कीर्तनगारामध्ये अभंगामध्ये काय म्हणतात, सुखा लागी करी तळमळ पर तू पंढरपूर जाय एक वेळ. म्हणजे सुखा लागी करी तळमळ,
तुम्हाला सुखाशी तळमळ करायची असेल, सुखाची जर तळमळ लागत असेल तर तू पंढरपूरला जा एक वेळ. मग काय आहे पंढरपूरला? पंढरपूरला असं काय आहे की सगळे म्हणतात की पंढरपूरला चला? पंढरपूरला जगाचा जगन्नेता म्हणतात, हे जग चालवणारा. अरे पण जगाचा जगन्नेता जरी जग चालवणारा जरी असला तरी तो जगाचा तत्ववेता आहे. तिथं कुठलाही पूजा नाही, पाठ नाही, यज्ञ नाही, याग नाही, अभिषेक नाही. तिथं फक्त प्रवचन, कीर्तन आणि भजन. या वारकरी संप्रदायामध्ये ह्या ज्या 3 प्रणाली आहेत त्या वर्गाच्या आत्मिक सुधारणेसाठी किंवा आध्यात्मिक सुधारणेसाठी आहेत. भजन ही एक सुद्धा आध्यात्मिक अनुभूती किंवा आध्यात्मिक आनंद निर्माण करणारी यंत्रणा आहे. याचं विवेचन थोडंसं आपण गायनाच्या विषयावर पुढे घेऊ. त्याच्यामध्ये ज्ञानावर आधारित चिंतन आहे, ते प्रवचन मालेमध्ये येते. त्याच्यामध्ये पुन्हा भक्ती मार्ग एक आहे की माणूस तल्लीन होऊन जातो, मी माझं प्रेम आहे त्याच्यावर. परंतु तथागताने जे काही सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे, ह्या तत्त्वज्ञानाचा एक न एक शब्द जर कुठं सापडत असेल तर तो वारकरी संप्रदायामध्ये सापडतो. त्याच्यामध्ये आलेल्या काही उणिवा आपण पुढं दूर करणार आहोत, त्याच्यावर मी पुढं बोलणार आहे. अशी ही वारी ज्या दिवशी तथागताने त्यांना मिळालेल्या प्रथम 5 शिष्यांना, त्या 5 शिष्याचे नाव आहेत वप्प, महानामा, कौंडिन्य, अशा प्रकारचे 5 शिष्य आहेत ते. ह्या 5 शिष्यांना आषाढी एकादशी दिवशी तत्त्वज्ञान सांगितलं. आणि पहा, वारी ज्या दिवशी आषाढी एकादशी संपते त्या दिवशी वारी संपत नाही. तुम्ही कधी पहा, वारकरी दिंड्या हा पंढरपूरची जागा आषाढी पौर्णिमा झाल्याशिवाय सोडत नाहीत. आणि आषाढी पौर्णिमा झाल्याशिवाय जर तुमची वारी संपत नाही तर बुद्ध धर्मामध्ये पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या अर्थी भगवान गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती ही वैशाखी पौर्णिमे दिवशी झाली, त्यांचा जन्म वैशाखी पौर्णिमेला झाला, त्याच अनुषंगाने त्यांनी ज्यांना मिळालेलं तत्त्वज्ञान हे ज्या आपल्या 5 शिष्यांना सांगितलं, हे 5 शिष्यांना सांगायची तत्त्वज्ञान सांगण्याची प्रक्रिया आषाढी पौर्णिमेला पूर्ण झाली. म्हणून त्या दिवशी काला घेऊन वारकरी दिंड्या वापस येतात. मग या दिंड्या वापस येताना काला करतात. आता काला ह्या शब्दाला वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा अर्थ आहे. काला म्हणजे काय माहिती आहे का? काला कुठं मांडला जातो? काला मांडला जातो शक्यतो वाळवंटात. आणि बरेच कीर्तनं आषाढीच्या वेळेस वाळवंटात होतात. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केली पावटनी, एकामेका पायी लागती रे. खेळ मांडियेला वाळवंटी ठाई. का वाळवंटीवर, ते पंढरपूरला वाळवंटावर का खेळ मांडायचा आहे? कारण त्या वाळवंटीचं जे मैदान आहे, वाळवंट जे आहे ते सपाट आहे, सर्व समान आहेत. तिथं कुणालाही भेदभाव नाही. आणि पुढं काय म्हणतात माहिती आहे का? एकामेका पायी लागती. म्हणजे पहा, वारकरी संप्रदायाची जर भजन संपलं किंवा जर आरती झाली तर असं म्हटलं जातं की असं करतात की लगे आपल्या शेजारी कोण उभा हे पाहिलं जात नाही, त्याच्या पायाचं दर्शन घ्यावं लागतं. तो आपला घेतो, मी त्याच्या घेतो. म्हणजे तिथं उच्च नीच नाही येणे भगवंत. मग तिथं तुमच्यामुळे उच्च नीचता नाही, समतेचा वाद त्यांनी त्या ठिकाणी, समतावाद म्हणजे तिथं मांडलेला आहे. मग अशा ठिकाणी ते कीर्तन परंपरा करतात पूर्ण. आणि तुम्हाला प्रसाद नाही, गंध नाही, बुक्का नाही, हार नाही, तुरे नाही, काही लागत नाही, फक्त प्रबोधन. आणि हे प्रबोधन फक्त याच विषयावर होतं की हे पहा कसं आहे माहिती आहे का? तथागतांनी डायरेक्ट दुःख शब्द वापरला आणि वारकरी संप्रदायाने सुख शब्द वापरला. जसं मग मी सांगितल्याप्रमाणे सुखा लागेशी करी तळमळ. ठीक आहे, सुखा लागेशी करी तळमळ, तू पंढरपूर जा एक वेळ. पण एक माहिती आहे का की माणूस हा सुखी माणूस दुःखी होऊ शकतो, सुखी माणूस दुःखी होऊ शकतो. परंतु सुखरूप अवस्था जर कुठं प्राप्त करायची असेल तर त्याला वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान किंवा तथागतांचं जे तत्त्वज्ञान आहे, दुःख निरूपण करायचं, हे तत्त्वज्ञान आत्मसात केल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकत नाही. नाहीतर मग सुखाचा असा प्रकारे काही काळ येतं, काही काळ जातं. हे खूप मोठं चिंतन आहे. या सुखादुःखाच्या बाबतीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये चिंतन करणारी यंत्रणा आता हळूहळू कमी होत चालली. कारण वारकरी संप्रदायामध्ये हे भागवतसुद्धा कधी नव्हतं. फक्त 2 ग्रंथ होते, एक तुकारामाची गाथा आणि संत ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी किंवा त्याच्यामध्ये ईश्वराचं ज्ञान आहे. मग ह्या गाथेमध्ये असं काय आहे आपण गाथा घेऊन चालतो, ज्यांनी आपल्याला पंढरपूरचं एवढं महत्त्व सांगितलं आहे? तिथं असं सांगितलं आहे की
की प्रत्येक म्हणजे बघा की वारकरी की कुठलंही कीर्तन हे वारकरी संप्रदायाचं तुकाराम महाराजांच्या गाथेशिवाय पूर्णच होत नाही. मग कुठला एकच आपण अभंग घेऊ. आपुला तो एक शब्द काय वापरला तुकाराम महाराजांनी, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देव करुणी घ्यावा, येणे विन जीवा सुख नव्हे. शब्द काय वापरला, सुख नव्हे, येणे विन जीवा सुख नव्हे, येरते माईक दुःखाचे जनिते. आपण या दोनच अभंगावर थोडंसं चिंतन करू. आपुला तो एक म्हणले तुकाराम महाराज म्हणतात एकच देव आहे, एकच देव आहे. म्हणजे आता आजच्या बहुजन समाजाची जी अवस्था निर्माण झाली आहे की सोमवार आला की महादेव, मंगळवार आले की देवी, बुधवार आले की त्यांचा शनी, गुरुवार आले की दत्त, शुक्रवार आले की त्यांची लक्ष्मी माता, शनिवार आले की मारुती, रविवार आले की खंडोबा. ही जी अवस्था निर्माण झालेली आहे आजसुद्धा त्या अवस्थेमध्ये काही बदल नाही. लोकांना अजूनही आपला देव कळलेला नाही. आपण कुठून आलो, तर आपला काय उद्देश आहे. आपला तो एक म्हणजे एक ईश्वरवाद ठाम मांडले तुकाराम महाराजांनी, एकच पकडायचा. म्हणजे एक कोण आहे, आपला तो एक. कारण तुम्ही अजूनही पहा महाराष्ट्रातल्या तमाम विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तुम्हाला विठ्ठल आणि रुक्मिणी एकत्र दिसत, परंतु पंढरपूरमध्ये तुम्हाला विठोबाची एकट्याची मूर्ती आहे. हे सिद्ध करते की पंढरपूरचा विठोबा हा दुसरा तिसरा कोणीही नसून तो पांडुरंग आहे. आणि पांडू म्हणजे पांढरा, रंग म्हणजे रंग, तिथं कमळाचं फूल. मग ते बाबासाहेबांनी त्याबद्दल सविस्तर सांगितलं की पंढरपूरचा विठोबा हे खूप मोठं महाविहार होतं. त्याची अजून प्रचिती शब्दाने येते कारण तिथं आता महाद्वार केले त्याचं, ते महाविहार आहे, त्याला ते महाद्वार म्हणतात. नंतर मग आतल्या ध्यानस्थ मूर्ती तथागतांच्या हे भरपूर सापडतं तिथं आपल्याला तत्त्वज्ञान साहित्य किंवा तुमची शिल्पसंस्कृती. मग असा तो आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देव करा म्हणतात. म्हणजे देव ह्या शब्दाचा अर्थ भोबळ्या भाड्या जनतेला मी देव शब्दाचा अर्थ या ठिकाणी असा मांडला जातो की देणे घेणे. जो देणारा आहे तो देव, घेणारा देव. बघा कसं असतं, काही काही पावत्यावर लिहिलं असतं चूक भूल देव घेव करणे. म्हणजे काही जर पावती करतात ना लोक, दुकानदार, काही देणं घेणं फिरलं तर तुम्ही मला द्यायचं, तर देव म्हणजे देणारा या अर्थाने आम्ही इथं वापरतो किंवा आपण वापरतो. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, येणे विन जीवा, जीवाच्या येणे विन जीवा सुख नव्हे. सुख नव्हे म्हणजे दुःख नाही. मग सुखाची अवस्था प्राप्त करण्यासाठी तुम्हाला दुःखमुक्त व्हावं लागेल. आणि मग येणे विन जीवा सुख नव्हे, येरते माईक दुःखाचे जनिते. म्हणजे काय होते माहिती का, येरते माईक, येर म्हणजे इतर, हा तथागताचं तत्त्वज्ञान सोडून जो कोणी धार्मिकता किंवा जो कोणी म्हणत असेल आमच्याकडे या, येरते माईक, माईक म्हणजे माया निर्माण करणारे पदार्थ आहेत. या माया निर्माण करणाऱ्या मोहातून तुम्ही दूर व्हा. येरते माईक दुःखाचे जनिते, म्हणजे तुम्हाला दुःख निर्माण करून देणारे आहेत. आणि बेसिक तत्त्वज्ञान तर आपल्याला दुःखमुक्तीकडे जायचं आहे. आणि मग येरते माईक दुःखाचे जनित, ह्या जो एक अभंगाचा जो सिद्धांत मांडला दुःखमुक्तीचा, हा दुःखमुक्तीचा सिद्धांत पूर्ण करण्यासाठी या पूर्ण वारकरी संप्रदायाने सुखाची म्हणजे दुःखाचा विरुद्ध शब्द सुख घेतला. म्हणून थोडंसं आजही कोणाबद्दल आम्ही जेव्हा मला तर नेहमी प्रश्न विचारला जातो की तू फुले आंबेडकर शाहू चळवळीमध्ये काम करतो आणि वारकरी संप्रदायाचं कसं काय बाबा असं शक्य आहे. आजही माझा अवतार वारकरी संप्रदायाचा आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाच्या आपल्या पेहरावांसुद्धा आपली संस्कृती कळते की सफेद हा पांढरा रंग हा तथागत भगवान गौतम बुद्ध आजही लग्न कार्यामध्ये बौद्ध धर्मीयमध्ये पांढरा रंग वापरला जातो. आणि भगवी पताका आहे. पताका भगवी म्हणजे काय, भगवा शब्दाचा अर्थ मी मग सांगितलं पाली भाषेत, समस्त मानवाच्या दुःखमुक्तीचा मार्ग सांगणारा मानव याला भगवा म्हणतात. आणि तो भगवाच तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या भगव्याच्या आधारे आपलं राज्य केलं. तो भगवा आजही पहा बौद्ध भिक्खूच्या अंगावर भगवा रंग आहे. बौद्ध भिक्खू भगवा रंग परिधान करतात. आणि यापुढं जाऊन अजून बारीक चिंतन जर असं केलं तर या वारकरी संप्रदायामध्ये तुका झाला असे कळस म्हणतात, पण पाया नामदेव आणि ज्ञानेश्वर महाराजाला म्हटलं जातं. ह्या ज्ञानेश्वर महाराजांचा साधा जरी पेहराव तुम्ही पाहिला, आजही तुम्ही पेहराव पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचा पेहराव हा खांदा उघडा आणि अशा प्रकारचं त्यांनी त्यांचं ते वस्त्र परिधान केलेले, अशा प्रकारचं खांदा उघडा. आज त्यांचा फोटो खूप जुना आहे, आजचा नाही. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये ज्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे पाया घातला जातो त्यांनीसुद्धा सुरुवात किती मस्त केली माहिती आहे का. ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये लिहिले, पहिल्याच अध्यायामध्ये काय लिहिलं माहिती का, देवा तूची गणेशू. तूची म्हणजे तूच आमचा गणेशू आहे, आम्हाला दुसरं काही माहीत नाही. देवा तूची गणेशू सकळमती प्रकाशू. आता सकळमती प्रकाश याचा अर्थ होतो की सगळ्यांच्या बुद्धीला प्रकाश निर्माण करणारा जर कोणी असेल
तो तथागत आहे, किंवा सगळ्यांची जी बुद्धीला चालना देणारे म्हणजे तथागत भगवान भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही पाडताळून पहा, अभ्यासून पहा, विचार करून घ्या आणि मग सकळ मती प्रकाशू. ह्याला अनुसरून अजून एक ओवी संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली की जी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला किंवा व्हॉट्सअपवर आहे की मी अविवेकाची काजळे फेडूनी विवेक दीप उजाळी त्या योगिया पाहे निरंतर दिवाळी. आता याचा जर थोडा अजून खोलाने अभ्यास केला, मी विवेक दीप, माझा विवेक दीप, अविवेकाची काजळी मला जी आली ती मी बाजूला काढली, फेडून टाकली आणि मी विवेक दीप माझ्यातली जागृती निर्माण केली, माझ्यामध्ये ज्ञान निर्माण झाले आणि ह्या ज्ञानातून मला जी आनंद निर्माण होणार आहे तो आनंद म्हणजेच माझ्यासाठी रोज दिवाळी. आम्ही लहान असताना कॉलेजला असताना आमचे वडील मला नेहमी म्हणायचे, अरे तू काय सणासुदाला येतो म्हणे, ज्या दिवशी तू अभियंता होशील, नोकरीला लागशील तर तुला रोज दिवाळी. आणि मग अशा आनंदाची अपेक्षा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्ही जर विवेकाने जर राहिले, अविवेक जर नाही केला तर तुम्ही रोज आनंदी राहताल. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो की या जीवनच्या प्रणालीचा जर आपण अभ्यास केला तर बारीक बारीक दुःखाने आपण विचलित होत नाहीत आणि आपल्याला प्रत्येक क्षण हा आनंदाचा किंवा सुखाचा प्राप्त होतो. असं संत ज्ञानेश्वर महाराजांचं एक ओवीचं तत्वज्ञान आहे. आणि किती सोपं सांगितलं बघा. अजूनही वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार सांगतात की संत ज्ञानेश्वर महाराजांनी हे गीतेवर टीका करून ग्रंथ ज्ञानेश्वरी लिहिला. आता टीका करणे म्हणजे मला वाटतं स्तुती करणे झालं का? टीका करणे म्हणजे का भाषांतर करणं झालं का? अहो टीका म्हणजे टीकाच. ज्या गीतेवर टीका करून त्यातलं सत्य शोधून त्याच्यामध्ये जे तत्वज्ञान जे आता त्याच्यामध्ये जे काय आक्रमण झालं आहे, त्याच्यामधले काय जे चोऱ्या झाल्या आता, जे कोणाच्या नावावर थोपवायचं कारण झालं आहे, हे सगळं तत्वज्ञान जर कुठं सापडत असेल ते तत्वज्ञान फक्त तथागतांच्या तत्वज्ञानामध्ये सापडतं. अनेक मार्गाने सांगता येईल आपल्याला. पुढं दुःखमुक्तीचे जे मार्ग आहेत, आता आपण जर मूळ तत्वज्ञानात जर गेलो, माझा खरं आजचा विषय असा नव्हता द्यायला पाहिजे, झाला जाऊ द्या ठीक आहे, की मी असं म्हणेल की वारकरी संप्रदाय आणि तथागतांचं तत्वज्ञान ह्याच्यामध्ये सगळा मूळ मुद्दा येतो दुःखाशी. मग जगात दुःख आहे, दुःखमुक्तीला कारण आहे आणि दुःखमुक्तीचा मार्ग आहे. म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की मी दुःखमुक्तीचा मार्गदाता, मोक्षदाता नाही. आणि बघा, मोक्ष हा शब्द कुठल्याही दुसऱ्या संप्रदायामध्ये नाही, तो फक्त तथागत भगवान गौतम बुद्धचा धर्म आणि वारकरी संप्रदायामध्ये मोक्षप्राप्ती. मग मोक्षप्राप्ती म्हणजे काय? की कुठलीही आसक्ती न राहता मृत्यू होणे म्हणजे मोक्ष. आणि आसक्तीसहित जीवन मृत्यू संपणं म्हणजे तुमचा मृत्यू. मग मोक्षप्राप्ती म्हणजे तुमच्या इच्छा मरणं किंवा तृष्णाशय. आणि तथागत बऱ्याच ठिकाणी सांगतात की तुमचा तृष्णाक्षय व्हायला पाहिजे. मग तृष्णाशय किती? मग तृष्णाचे प्रकार सांगितले. किती तृष्णा येतात? तृष्णा 3 येतात: काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा. ह्या 3 तृष्णा आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या नुसार पुन्हा बदलतात. आपल्या शरीराचे जे प्रमुख 6 अवयव आहेत, डोळे, नाक, तोंड, कान, त्वचा आणि 6वं मन, हे जे 6 आपल्या अवयव आहेत, ह्या 6 अवयवाच्या पुन्हा 6 इंडिव्हिज्युअल पुन्हा तृष्णा आहेत. तर मूळ तृष्णा 3: भव, विभव, काम. आणि ह्या 3 तृष्णा पुन्हा अजून वृद्धिगत होतात 6 आपल्या शारीरिक अवयवांनी. त्याच्यामध्ये डोळे आले, कान आले, नाक आलं, तोंड आलं, त्वचा आली आणि मन आलं. मग ह्या प्रत्येक अवयवाच्या पुन्हा इंडिव्हिज्युअल 6 तृष्णा आहेत. म्हणजे हे 6 × 6 36 आणि मूळ तृष्णा 3, याचा गुणाकार येतो 108. आणि तुम्ही पाहत असताल बरेच महाराज लोक आपल्यासमोर 108 शब्द लावतात. 108 हबप महाराज, 108 महंत अमुक अमुक. ह्याचा अर्थ काय माहिती का? यांनी ह्या 6 तृष्णावर विजय मिळवला. त्यांनाही उपाधी 108 मिळते. मला वाटत नाही की ह्या महाराज लोकांनी 108 तृष्णावर जर तृष्णा मिळवली असेल तर ती उपाधीसुद्धा समोर लावणार नाहीत. मग त्यावेळेस निर्माण झालेल्या त्या उपाध्यात म्हणजे मूळ तत्वज्ञान कुठं येतं की तुमचा तृष्णाशय. आणि तृष्णाशय झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये सुखप्राप्ती होत नाही. आणि असंख्य म्हणजे आजच्या जीवनामध्ये की या प्रक्रियेमध्ये की माणूस ह्या माईक पदार्थाच्या पाठीमागे आहे, मोह पदार्थाच्या पाठीमागे आहे. तथागत अनेक ठिकाणी सांगतात की एव्हरीथिंग मोर दॅन एक्सेस इज पॉयझन. प्रत्येक ठिकाणी अतिरेक झाला की त्या ठिकाणी पॉयझन निर्माण होतं. त्याच्यामुळे सीमित लाईफ
किंवा एकदा एक कथाही ती तथा भगवान गौतम बुद्धाची, की ज्यावेळेस भगवान गौतम बुद्ध प्रचार करत धम्माचा प्रचार करत प्रवचन करत अनेक राज्यातून अनेक देशातून फिरत होते. एका ठिकाणी गेले, एका ठिकाणी प्रवचन चालू असताना त्या गावातील सगळी मंडळी तथागतांचं प्रवचन ऐकायला आली. प्रवचन ऐकल्यानंतर तिथं चर्चा झाल्यानंतर एका व्यक्तीबद्दल तथागताला सांगितलं की भगवान, की या गावामध्ये एक माणूस खूप श्रीमंत आहे, परंतु तो प्रवचनाला यायचं नाही म्हणतोय. ठीक आहे म्हणे, मी त्याला विनंती करतो की एकदा प्रवचनाला ये म्हणून. मग भगवान गौतम बुद्ध त्याच्या घरी जातात. तो माणूस खूप आयशी असतो, म्हणजे त्यांनी तिन्ही डब्ल्यूचा भोग घेत असतो. तो WWW. आज पहा, WWWमुळं आपण किती भोगी आणि विलासी झालेलो आहोत. हे डब्ल्यू म्हणजे त्याच्यामध्ये वेल्थ आली, वुमेन आली, वाईन आली. ह्या तिन्ही डब्ल्यूचा तो भोग घेत असतो. मग तथागताचं आगमन झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं परिवर्तन होतो आणि तो प्रवचनाला येतो. प्रवचनाला आल्या दिवशी तो प्रवचनाने इतका प्रभावित होतो की दुसऱ्या दिवसापासून त्या सगळ्या गोष्टीचा तो त्याग करतो. सगळ्या गोष्टीचा एवढा त्याग करतो की अक्षरशः अन्नपाणीही सोडतो. आणि मग 2 दिवस 3 दिवस तथागत विचारतात की आपण त्यांच्या घरी गेलो तर ती व्यक्ती प्रवचनाला नाही आली. नाही म्हणे महाराज, त्यांच्यात खूप बदल झाला म्हणे, त्यांनी पूर्ण त्याग केला म्हणे सगळ्या भोगाचा. नाही, असं नाही म्हणे, सगळ्या भोगाचा त्याग केला म्हणजे तो मरून जाईल म्हणे. हा आत्मा अन्नमय आहे म्हणे, त्याला तर जीवन जगण्यासाठी अन्नाची गरज आहे. ठीक आहे. मग ते म्हणले असं करा, ठीक आहे, मी अजून एकदा जातो म्हणे. मग ते पुन्हा त्याच्याकडे जातात. त्याला सांगतात की मी तुला असं कुठं म्हटलं होतं की तू सगळं सोड म्हणून. त्याग आणि वैताग, आपल्याकडे काय होते, आपण वैतागतो पण त्याग करत नाही. असणाऱ्या वस्तू सोडणं याला आपण त्याग म्हणतो. पण आपण त्याग न करता आपण वैताग आला म्हणून एखादी वस्तू नको होतं, आपल्याला खूप त्रास व्हायला त्याचा नको. पण तत्वज्ञान काय म्हणतं की तुम्ही त्याग करा, वैताग नका करू. मग ती व्यक्ती सगळं सोडल्यानंतर त्याच्यामध्ये खूप म्हणजे ते क्षीण झालेला असतो, पोटात काही नसतं, मरणासन्न अवस्थेला गेलेला असतो. त्यावेळेस मग तथागत त्याला म्हणतात की मी तुला सांगितलं होतं की पूर्ण सोडायचं नाही, पूर्ण धरायचं नाही. मग काय करायचं, तर ते म्हणले की त्यागावे न भोगावे. आपण संसारी जीव आहेत, आपल्याला पोट भरावं लागतं, आपल्याला मुलांचा संस्कार करावा लागतो, संस्कार करावे लागतात मुलाला शिक्षण द्यावं लागतं, त्याला संसार आहे. आपण संसारी जीवाला संसार सोडून चालत नाही आणि जास्त त्याग करून बी चालत नाही, कारण घर सोडलं तर तुम्हाला घरचे सगळे आबाळ होऊन जाईल ना. म्हणून त्यागावे न भोगावे. संसारी जीवनामध्ये राहूनसुद्धा तुम्हाला आध्यात्मिक जीवनाचा आनंद निर्माण करण्यासाठी असेल तर 2 गोष्टीचं बॅलन्स करण्यासाठी मग काय करायचं, त्यागायचं नाही, भोगायचं नाही, तर मध्यभागी विभागायचं. म्हणून बघा, आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा सामाजिक जीवनात काम करत असताना आपण आपला व्यवसाय करून सामाजिक जीवन करतो. 100% सामाजिक जीवन करणं आपल्याकडून शक्य नाही आणि 100% संसार करणं तर मग समाजाचं काम कोण करेल. इतका चांगला सिद्धांत त्या ठिकाणी देतात ते की त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. मग असे तत्वज्ञ भगवान गौतम बुद्ध अनेक ठिकाणी आपल्याला त्याचा अनुभव येतो. आता बघा की एका ठिकाणी असं म्हणतात तुकाराम महाराज की जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. म्हणजे बघा, पिंपळाच्या पानाचं जसं अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये, तसं तुकाराम महाराज सरळ म्हणतात की जयाची दारी सोन्याचा पिंपळ. म्हणजे पिंपळाच्या झाडाला जी किंमत बौद्ध धर्मामध्ये ती सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये आणि सोन्याचा पिंपळ म्हणतात. आणि पिंपळाचा पानाचा जे तुमचा सिद्धांत आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ठिकाणी समाधी घेतली, तसं तर सिद्धपुरुष म्हटलं जातं ज्ञानेश्वर महाराजाला. भगवान म्हणजे बौद्ध धर्मातले ते 16वे सिद्धपुरुष आहेत. ते 16व्या वर्षी त्यांनी जी निरूपण केलं आहे किंवा समाधी घेतली 22व्या वर्षी, ते बुद्ध धर्माची स्थापना झाल्यानंतर 16व्या शतकामध्ये, म्हणजे 16वे बुद्ध म्हणजे 11व्या शतकामध्ये भगवान आपल्या ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन कार्य, बौद्ध धर्माची सुरुवात झाली इसवी सनापूर्वी 500 वर्ष. तिथून जे त्यांची प्रक्रिया चालू झाली धम्माची 100 वर्ष पुन्हा 100 वर्ष, ते 16वे वर्ष होतं, म्हणजे 1600वे वर्ष. त्या 11व्या शतकामध्ये तथागत म्हणजे संत ज्ञानोबाने बुद्ध धम्माचा पुनर्स्थापना केली आणि ते तत्वज्ञान आपल्याला आणून दिलं. ते कसं दिलं, त्याची लिंक एक थोडीशी कथा आहे, ते तुम्हाला सांगतो की संत ज्ञानोबाचे वडील विठ्ठलपंत हे काशीला गेले होते. कारण त्यांना इथल्या सनातन्यांनी वाळीत टाकलं, त्यांचा हिस्ट्री वेगळी होती.
त्यांनी काशीला जाऊन रामानुजम, जे असं म्हटलं जातं की कबीरांचेही गुरु होते आणि संत ज्ञानोबाचे वडील यांचेही गुरु होते, या रामानुजांनी संत ज्ञानोबाच्या वडिलाला दीक्षा दिली धम्माची. आणि धम्माची दीक्षा घेऊन ते जेव्हा काशीला किंवा काशीहून पैठणला आले, धम्माची दीक्षा घेतल्यामुळं पैठणच्या ब्राह्मणाने किंवा इथल्या सनातन्यांनी त्यांना ते शुद्धीपत्रक, तुम्ही संसार करून पुन्हा संन्यास घेतला म्हणून जे काय त्यांना पनिशमेंट चालू केली होती ना, ते दुसरं काही कारण नाही, बाकी सगळ्या भाकडकथा आहेत. फक्त त्यांनी धम्माची शिक्षा घेतली होती म्हणून. आणि मग या धम्माच्या दीक्षेचे जे त्यांचे 4 मुलं होते, निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, मुक्ताई आणि सोपान मुक्ताई, ह्या अवस्थेतून त्यांनी आपल्या मुलाचे नाव 4 ठेवले होते की तुम्ही अगोदर निवृत्त व्हा. म्हणजे दुःखमुक्ती होण्यासाठी तुम्हाला निवृत्त व्हावं लागतं बऱ्याच गोष्टीतून, किंवा तृष्णेचा क्षय करावा लागतो. मग तुम्ही जर निवृत्त झाले तरच तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान म्हणजे कोणतं बरं का, असं वारकरी संप्रदायामध्ये मी आमच्या एका महाराजावर लहानपणी फिरत होतो. लहानपणी फिरत असताना काय झालं की मला एक जणांनी विचारलं, साहेब तुम्हाला ज्ञान झालं का? मला कळलं नाही ज्ञान झालं म्हणजे काय असेल. मग माझ्या लक्षात आलं की वारकरी संप्रदायामध्ये सत्य ज्ञान म्हणतात. सत्य ज्ञान कोणतं माहिती आहे का? जे आपलं सत्य येते. कारण आज काय सत्यशोधक चळवळीमध्ये काम करत असताना जे काय सत्य सापडले आपल्याला, ते सत्य ज्ञान होणं म्हणजे काय, त्याने त्याची अशी फोड केली की सत्य म्हणजे सत्य, चित्त आनंद. म्हणजे ज्या व्यक्तीला जर सत्य ज्ञान झालं तर त्या व्यक्तीला कधीच दुःख होऊ शकत नाही. ते तुम्हाला झालं का म्हणे, मला त्यावेळेस काहीच माहिती नव्हती. मला खरं ज्ञान झालं असेल ते 2013मध्ये आणि मला ते ज्ञान प्राप्त झालं. मग त्यातले आम्ही ज्यातले शोध घ्यायची सुरुवात केली, त्याच्यामध्ये सगळं सत्य सापडलं. अहो सत्यामध्ये तर असं सापडलं मला की एक ठिकाणी चक्क लिहिले, व्यास नसून पुराणाचा करता लिहिली पुराणे व्यासा. हे सत्यशोधक चळवळीतलं बरं का. व्यास नसून पुराणाचा करता लिहिली पुराणे व्यासा न म्हणता. आणि पुढं काय लिहिलं माहिती का, 1 ते 18 बुद्धाचे कथन. म्हणजे 18वे जे अध्याय आहेत गीतेमध्ये किंवा संत ज्ञानेश्वरीमध्ये, हे 18 जे अध्याय आहेत ना, याचा संबंधसुद्धा वारकरी बुद्ध तत्वज्ञानाशी येतो. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की पंचशील, अनेक बारीक गोष्टीत. अहो साधा हा पंचा आहे ना, हा पंचाला पंचा का म्हटलं जात असेल की, आणि हा पंचा वारकरी संप्रदायाच्या खांद्यावरच असतो. अरे हा पंचा तुला वारंवार, आणि पंचा म्हणजे पंचरंग, हे 5 रंग जे आपण आता मी आज घातला नाही धम्माचा आपला ध्वजाचा जो पंचा असतो तो नाही घातला, त्याला 5 रंग आहेत. मग 5 रंग न घेता त्यांनी पंचा घेतला, म्हणजे ते सुद्धा पंचशीलच आहे. असा पंचा प्रत्येक वारकरी संप्रदाय. अजून जर वेगळ्या पद्धतीने महिलांना जर सांगायचं असेल तर महिला अशा प्रवचनाला कीर्तनाला जर आल्या तर त्यांना म्हणत असतो, जरा महिलांनो तुमच्या हातातलं जरा पंचपाळ वरी करून मला दाखवा. मग हे पंचपाळ अशा महिला वरी करतात आणि त्यांना म्हणतात की मोजा. आणि ते काय किती पाळ आहेत त्याला? त्या पंचपाळाला फक्त 4च पाळ असतात. 1 2 3 4 बघा तुम्ही, अजूनही बघा मार्केटमध्ये. मग पंचपाळ काय म्हटलं जातं? म्हणजे कसं होतं, पंचपाळ काय म्हटलं जातं? कारण तुम्हाला पंचशिलाचं पालन करण्यासाठी सांगितलेलं का. त्याला ह्या 4 रंगाच्या पंचपाळाला 4 म्हटले, 1 2 3 आणि 4 आहे, ह्याला पंचपाळ म्हटलं झालं. हे पंचपाळ होऊ शकतं का? हे 4 पाळा पाहिजे ना. पण ही शब्द काय सांगतो वारकरी संप्रदायामध्ये की तुम्ही ते पंचतत्वाचं नाही, पंचशिलाचं पालन करा. अनेक मार्गाने सांगता येईल आपल्याला की वारी तत्वज्ञान किंवा वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान बुद्ध धर्माशी कसं निगडीत आहे. आणि मग पुढं अजून एक अभंग येतो तुकाराम महाराजाचा, उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा, बोलिविले बोल धनी विठ्ठल सानिध्य. आता पहिला शब्द काय, उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. एका ठिकाणी अजूनही तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्याशी केले ग्वाही नाही मानले बहुमता. अरे तुम्ही बहुमताने आम्हाला किती खोटं सांगितलं तरी आम्ही स्वीकारायचं का? ते मी सत्यच पाहिल ना. हां, आणि ह्या सत्यालाच मी आत्मसात करीन असं तुकाराम महाराजांनी म्हणतात. पण अजून एका ठिकाणी काय म्हणतात माहिती आहे का, दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकाचे. आता शब्द खूप महत्त्वाचा आहे. धम्मनीतीचा हा तो सार निवडले सार असार ते,
तुम्ही अजूनही तुकाराम महाराजांची गाथा पहा. या ठिकाणी तुकाराम महाराजांनी डायरेक्ट धम्मनीतीचा तो हा व्यवहार, धम्मनीतीचा, आज माझ्याकडे गाथा आहे तुम्हाला दाखवू शकतो की धम्मनीतीचा हा तो व्यवहार, निवडले सार आसार, म्हणजे मी फक्त सार घेतलं आहे, आसार टाकून दिले आणि धम्मगाथेमध्ये सार आसार नावाची एक गाथा आहे, तुम्ही कधीही यूट्यूबवर पाहू शकता. हे तत्त्वज्ञान, तथागतांचं तत्त्वज्ञान प्रत्येक अभंगात तथागतांनी मांडलं आहे. आणि निव्वळ तुकाराम महाराजांनीच नाही मांडलं, एका ठिकाणी एकनाथ महाराजसुद्धा म्हणतात, मनी विषयाचा छंदू ते केवळ महाबधू, विषय त्यागी तो प्रबुद्ध, तेची विषदू भाऊ ऐका. म्हणजे या ठिकाणी पहा, गीतेच्या ओळ्यामध्ये नाही, डायरेक्ट श्लोकमध्ये सुद्धा बौद्ध हा शब्द वापरलेला आहे, बौद्ध. आणि हे जे बौद्ध शब्द आहेत ना, डायरेक्ट तुमच्या गीतेच्या श्लोकात आहेत. पाथर्डी तालुक्यामध्ये मडी इथं सगळ्या भटक्यांचं देवस्थान आहे किंवा प्रेरणास्थान म्हणू आपण त्यांना, जिथं कानिफनाथाची समाधी आहे. या कानिफनाथाच्या समाधीच्या वरती स्पष्ट शब्दात लिहिले प्रबुद्ध कानिफनाथा. म्हणजे प्रबुद्ध कानिफनाथा, प्रबुद्ध का म्हटलं असेल त्या कानिफनाथाला? कारण हा कानिफनाथ म्हणजे, पुन्हा पहा, आपली यांची जी ज्ञानेश्वर महाराजांची जी ही आहे परंपरा, ही नाथपंथीतून आली, नाथपंथातून. आणि नाथपंथ हे अगोदर शैवपंथी होते, आणि शैव वैष्णव हा वेगळा विषय, पुन्हा ते खूप मोठा अभ्यास होईल, त्याच्यावर आपण नंतर कधीतरी बोलू. नंतर हे आणि मग ह्या नाथपंथातून आलेले लोक प्रबुद्धला मानतात. मग त्याच परंपरेतून मग ह्या संत ज्ञानोबाचे वडील विठ्ठलपंत यांनी त्या ठिकाणी जी दीक्षा घेतली, आपल्या 4 मुलांना हे तत्त्वज्ञान सांगितलं. आणि मग आळंदीला तुम्ही पाहिलं असेल की ते लोक, आता ते अंधश्रद्धाचा पाठ असेल मला माहीत नाही, की असं म्हणतात की आळंदीहून जर वारी निघाली तर तिथलं जे पिंपळाचं झाड आहे, तो पिंपळाचं झाडही हलतं आणि तो कळसही हलतो. तरी आजही समाधीजवळ तुम्हाला पिंपळाचं झाडच दिसेल, पिंपळाचं झाडच आहे. आणि तिथून ती समाधी, ती सगळी पालखी ही आषाढीला मार्गस्थ होती पंढरपूरला. आणि त्या ठिकाणी आपण मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे की पौर्णिमेला ते संपत्ती. आणि मग अशा या सगळ्या व्यवस्थेतून ह्यांचं मूळ ज्या काशी, आणि अजून बी पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये एक आमच्याकडं ग्रामीण भागामध्ये एक शिवी असते. पहा काय शिवी असते, सकाळी आमच्या गावात पूर्ण सत्यशुद्धी असल्यामुळे सकाळ भटाळला का रे तू आज? भटाळा म्हणजे भटाचं ऐकून केलेली कृती करणाऱ्या व्यक्तीला भटाळ्याला म्हटलं जातं. आणि मग पुढं काय होतं माहिती आहे का, पुढं की अजून एक शब्द आमच्याकडे शिवी, जाना तुझे नीट काशी कर तिकडं. अरे काशीकर म्हणजे काय? काशीकर म्हणजे काशीला जाऊन तू धम्माची दीक्षा घेऊन ये, आणि धम्माची दीक्षा घेऊन आल्यानंतर तू असे रिकामे कामं करणार नाही, कोणाला काड्या करणार नाही, कोणाचा द्वेष करणार नाही, कोणाचा तू त्याग म्हणजे हे करणार नाही, तू त्याच्याबद्दल तुझी असूया निर्माण होणार नाही. म्हणजे त्या काशीला गेल्यानंतर धम्माची दीक्षा घेऊनच वापस यायचं. म्हणून पूर्वज आमचे काशीला जायचे. आणि काशीला आजही महाराज लोक जाऊन गेले ना तर ते म्हणतात की काशीला आम्ही बुद्ध गयेला गेल्याशिवाय आमची काशीची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्याच्यामुळे इथल्या वारकरी संप्रदायाचा संपर्क हा काशीच्या बुद्ध गयेशी येतो. अनेक पद्धतीने आपल्याला सांगता येईल, की वारकरी संप्रदाय आणि बुद्ध धर्म कसा. आता काल परवा जे आपलं आता थोडंसं आपण इथल्या गायन प्रक्रियेकडे, वारकरी संप्रदायाचं प्रत्येक कार्य हे गायनाशी निगडीत आहे. पहिल्यांदा पहाटं घेतात ते काकडानंतर डॉक्टर दिघे साहेब काशी करणे म्हणजे धम्माची दीक्षा घेणे. एकदम छान, योग्य, बरोबर आहे. आता काय होतं माहिती आहे, काकडा झाला की असतं पारायण झालं की असतं तुमचं प्रवचन झालं की असतो हरिपाठ झाला की असतं कीर्तन झालं की असतं संध्याकाळचं जागर. वारकरी संप्रदायामध्ये कुठलीच ॲक्टिव्हिटी गायनाशिवाय नाही. आता ह्या गायनावर थोडंसं आपण चिंतन करूया. असं गायनाचा काय संबंध आहे की काय माहिती का, एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला, वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला, तुकोबाशी शरण नॉट शरण अनुसरण, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. आता या ठिकाणी नाम घ्यावे नाही म्हटलं, गावे म्हटले. गावं का म्हटलं असेल गावे?
हे पहा, दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. 21 जूनला योग दिन झाला. मागच्या 5 वर्षापासून हे सरकार, भारत सरकार योग दिन साजरा करते. आणि मग काय होतं माहिती का, की स्पष्ट सांगितलं ज्ञानोबांनी, योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी धम्मधर्म. तुम्ही योग करू नका. ह्या योग याग विधीने तुम्हाला सिद्धी नाही प्राप्त होत, तुम्हाला उगाच दंभ होतो. मी आज एवढे हे कोणतं काय तुमचे आसन आहे, तर मी आज कुठं भ्रमरी केलं आणि कुठं कपालभाती केलं, काय काय बरेच प्रकार आहेत. दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तत्त्वज्ञानामध्ये. ज्ञानोबांनी योग टाळला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी विपश्यना टाळली. या दोन गोष्टीची आपल्याला आजच्या घडीला आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा गरज नाही. आणि मग या योग टाळल्यामुळं काय झालं की योग टाळल्यामुळं त्यांनी काय सांगितलं, मग तू काय कर, तू निजनिष्ठा नाम गा कशामुळं माहिती आहे का. तर माझा एक थोडासा अभ्यास चालू आहे, अजून त्याच्यावर चालू आहे. हे आमची जी महाराज मंडळी आहे ना, जी गायन चांगली करते किंवा कीर्तन चांगली करते, यांचे तुम्ही चेहरे पहा. तुम्हाला आमचा कुठलाच महाराज असा गाल खाली गेलेला, उदास चेहऱ्याचा, तजेलदार चेहरे, सुंदर फेसकट, छान मुद्रा, हास्यमुद्रा, तब्येत चांगली, हे तुम्हाला कधी ते दुःखी दिसणार नाहीत, कधी त्यांच्या त्या चेहऱ्यावर असं निराश दिसणार नाहीत. अहो, ह्यांचं आयुष्य चाललं त्या रामदेव बाबाचं, त्याच्या बाजूला बसतो तो बाळकृष्ण योग करण्यात, त्यांचे थोबाड बघू वाटतात का, त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे का. आणि तुमचा म्हणजे तुमची जी मुद्रा जर तुमची हास्य असेल, तेजोमय असेल, तर संवाद कौशल्य चांगलं होतं, तुमचं ऐकण्याचं प्रमाण लोकांना आवडतं, तुमचं प्रबोधन चांगलं होतं. मग ह्या सगळ्या महाराजांची लिस्ट करा तुम्ही. एकही महाराज तुम्हाला असा खरतुरड्या तोंडाचा किंवा त्याच्याकडे बघितलं की वीट कधीच दिसणार नाही, कारण त्यांची गायन साधना. मग गायन साधनेमध्ये असं काय आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी गायनाचे राग आहेत. तुम्हाला समजा कीर्तन चालू करायचं, सुरुवातीला जर गायन चालू करायचं असेल तर राग घ्यावा लागतो. पहिल्या रागात तुम्हाला अभंग मानू लागतो. सुरुवातीचा अभंग असतो भीमपलास रागेत, आणि मग नंतर शेवटला तुमची सगळी कीर्तनाची प्रक्रिया ही भैरवी रागात होते. याच्या मागं काय होतं माहिती आहे का, की पहिला भीमपलास राग, आपल्याकडे एक शशांक कट्टी नावाचे रागावर आधारित रोग चिकित्सा करणारे डॉक्टर आहेत पुण्यामध्ये. त्यांनी 10 वर्षापूर्वी औरंगाबाद शहरामध्ये, 15-20 वर्षापूर्वी औरंगाबाद शहरामध्ये कुठल्या व्यक्तीला कुठला रागाची मात्रा चालते म्हणजे तो आनंदी होतो का बरं, आपल्याला एखादं गाणं का आवडत असेल बरं, कारण त्या गाण्यामध्ये वापरलेली त्या रागाची लय, आणि म्हणून ते गाणं आपल्याला आवडतं. कुठलं गाणं, सध्या चालू असलेलं गाणं घ्या, जुनं घ्या, जे असेल ते, मग ह्या रागावर आधारित प्रत्येक सिस्टीम दिलेली, आणि मग हे गाणं गाताना त्यांच्या शिरात आणल्या जातात, त्यांचा श्वास रोखला जातो, आणि त्यांचा पूर्ण प्रकारचं हे बघा काय माहिती का, वैद्यकशास्त्राची किती डॉक्टरनी ज्ञानेश्वरी वाचली मला माहीत नाही, परंतु ज्ञानेश्वर महाराजांना योगियाची माऊली म्हटलं जातं. आणि योगियाची माऊली कशासाठी म्हटलं जातं की त्यांनी पूर्ण शरीराच्या अंगाचा अभ्यास केला, की तुमची किती धमन्या आहेत शरीरामध्ये, किती नाड्या आहेत, कुठली नाडी कुठल्या धमन्यातून बाजूला येते, मूलाधार केंद्र काय आहे, मग तिथून कसं चालू होतं पूर्ण शरीराची रचना, हे पूर्ण तुम्हाला ज्ञानेश्वराच्या योगाच्या अध्यायात दिसेल. मग याचा पूर्ण अभ्यास केला त्यांनी. मग एवढं सगळं झाल्यानंतर त्यांनी तू काय कर म्हणे, हे काही कामाचं नाही. जसं तथागत काय म्हटले की मी उपाशी राहून पाहिलं, मी ध्यान करून पाहिलं, मी ह्या ऋषीच्या आश्रमात राहिलो, मी कपिल म्हणून सगळीकडे जाऊन आलो मी, तरी मला माझ्या जीवनाचं म्हणजे सत्य समजलं नाही. ज्या दिवशी सत्य समजलं त्या दिवशी सुजाताची खीर खाल्ली आणि त्यांना कळलं की नाही हा आत्मा अन्नमय आहे. आपण अन्न खाल्ल्याशिवाय, पोट भरल्याशिवाय आपण आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही, आपल्याकडे सम्यक विचार येऊ शकत नाहीत, आणि सम्यक विचार आल्याशिवाय आपल्याला हे सगळं तत्त्वज्ञान भेटत नाही. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कळल्या त्यावेळेस मग ह्यांनी सांगितलं की तू अर्जुना, म्हणजे अर्जुना एक प्रामाणिक, आमच्याकडे आम्ही काल्पनिक पात्र म्हणतो तत्त्वज्ञान सांगायला, की हे सगळं सोडून दे, तू खा पी मस्त आनंदाने तू गायन कर, आणि गायनातून आनंद निर्माण कर, आणि गायनातून आनंद निर्माण होतोच. म्हणून ह्या पूर्ण वारकरी संप्रदायाचा प्रत्येक ॲक्टिव्हिटीला गायन दिले. आणि पहा बरं का, हातात काय दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी, हरिपाठ दिला. हरिपाठ का दिला, पूजापाठ नाही दिला. आपल्याकडे मला अजून लोक म्हणतात झाली का महाराज पूजापाठ. अहो मी 2013ला देवारा सारलो आहे, आणि देवारामध्ये बघा ना तुम्ही, आता मी जेव्हा जातो एखाद्या माझ्या मित्राकडे, ओळखीच्याकडे, पाहुण्याकडे, सुरुवातीला मी त्यांच्या देवाऱ्यात जातो. देवाऱ्यात काय होतं माहिती का, असंख्य प्रकारचे फोटो मूर्त्या लावलेल्या असतात.
कुणी विठ्ठलाचे लावतंय, कुणी महादेवाचे लावतंय, कुणी ते त्या नवीनच काय महाराज आलेत, ते एक अक्कलकोटचा एक आला, ते शेगावचा एक आला, ते नाणीचा एक आला आहे. म्हणतो तुम्ही हे का लावता, तुम्हाला ह्यांचं काय उद्देश कळलं, उद्देश का नाही, नाही हे हिंदू धर्मरक्षक येतं, आम्हाला गजानन महाराजकडे गेल्यामुळे ठीक आहे, बरं झालं, असं बरेच लोक सांगतात. पण तुम्ही त्यांना विचारतो तुमचं मूळ दैवत कुठे आहे. मग कुणी खंडोबा दाखवतं, कुणी ज्योतिबा दाखवतं, कुणी भैरवबा दाखवतं. आता हा विषय वेगळा आहे. तसं बघा, मी एकदम सोप्या भाषेत सांगतो त्यांना, तमाम बहुजनांना आता याच्या माध्यमातून मी आवाहन करतो की तमाम बहुजनाचं जर कुठलं दैवत असेल, ज्या दैवताच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही, ती देवता आपली. मग तुम्ही पहा बरं का, पंढरपूरचा विठोबा पहा, ज्योतिबा पहा, भैरवबा पहा, खंडोबा पहा, ह्यांच्या हातात शस्त्र नाही. तर हुकून चुकून कुठंतरी ज्योतिबा भैरव ह्यात कुराड असेल बारकी ती, आणि नंतर घोंगड्यान त्यांच्या मिशाच येतात. ही दैवत आपलीत. ह्या दैवतानंतर ह्या दैवताच्या यादीमध्येच विठोबा येतो. विठोबा, खंडोबा, ज्योतिबा, भैरोबा, मसोबा गावातला, ही सगळी अनाऱ्याची देवता आहे, ही सगळ्या बहुजनांची देवता आहे. ह्या ज्या अकराळ विक्राळ देवता आपल्या माथी मारल्यात, ह्या अकराळ विक्राळ देवताची उपासना तुम्ही करू नका. म्हणून संत तुकाराम महाराज सांगतात, आपला तो एक देव करून घ्यावा, येणे विना जीवा सुख नव्हे, यरते माईक दुःखाची जनिते. बाकी सगळं तुम्हाला दुःख देणार आहे, तर तुम्ही आपला देव ओळखा. आपला देव दुसरा तुम्ही नसून तो तथागत भगवान गौतम बुद्ध आहे. आणि हा तथागत भगवान गौतम अनेक ठिकाणी काय होतं बरं का, ही सप्ताह परंपरा जी निर्माण झाली, ह्या सप्ताह परंपरेमध्ये ही खूप म्हणजे जास्त जुनी परंपरा नाही आहे. ह्या सप्ताह परंपरेचे जर कुणी आद्य कुणी असतात तर ते बीड जिल्ह्यातले बंकट स्वामी महाराज आहे. त्यांनी सप्ताह परंपरा चालू केली. सप्ताह परंपरेमध्ये आपल्याकडे काय होतं बघा बरं का, मध्यंतरी आपल्या एका मिटिंगमध्ये मी सुद्धा सांगितलं होतं की आपल्यामध्ये प्रशिक्षण शिबिरं व्हायला पाहिजेत. ह्या ज्ञानाची वारंवारता पाहिजे. वारंवारता म्हणजे कसं माहिती आहे का, की ते विसरून नाही जायला पाहिजे. जसं कसं होतं माहिती आहे का, की आता आपण एक महिन्यापूर्वी एखादा सिद्धांत आपल्या डोक्यात बसलेला असतो, 6 महिन्यापर्यंत आपल्या डोक्यात राहतो, नंतर विसरून जात होतो. त्याची सारखं त्याची आठवण करून देण्यासाठी सप्ताह परंपरा निर्माण झाली. आणि ह्या सप्ताह परंपरेमध्ये पारायण हा शब्द आला. पारायण शब्दामध्ये काय होतं माहिती आहे का, की तुम्ही आत्तापर्यंत मागचं जे विसरत चालले, म्हणजे पुढचं पाठ आणि मागचं सपाट हे विसरून नाही द्यायचं तुम्हाला. म्हणून ते प्रत्येक वर्षी कार्यक्रम घेतात. आणि नेमकं आपलं काय होतं की आपल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळ असेल, फुलेशिवाय आंबेडकर विचारसरणीचे लोक असतील, हे आपल्या विचारसरणीचं पारायण करून पुन्हा प्रबोधन करत नाहीत. म्हणून लोक आपल्याकडे येतात आणि पुन्हा निघून जातात. त्यांना सारखं ते बंबार्डिंग पाहिजे, हे सत्य. आता मला या ठिकाणी अमित कांबळे म्हणतात की आई, आता हा जो आईचा देवतेचा विषय आहे ना, हा थोडा मात्र सत्ताक पद्धतीकडे जातो. तो थोडा वेगळा विषय होईल आजच्या विषयाच्या. आपण एका दिवशी त्याच्यावर बी चर्चा करू. ते आपल्याच प्रकारात येतो. मग हे जे काही बॉम्बार्डिंग आपण करायला पाहिजे, किंवा त्याला आपण योग्य मार्ग वीकली मंथली, क्वार्टरली, 6 मंथली, इयरली, हे आपल्याकडं न होत असल्यामुळं आपण जी काही आपली एक विचारधारा आहे याची उजळणीसुद्धा होणं आवश्यक आहे. आणि उजळणी या वारकरी संप्रदायात सातत्याने केली जाते. आणि या वारकरी संप्रदायामध्ये 10 ते 15% अक्षरशः पुरोगामी कीर्तनकार आहेत. त्यांना हे सगळं तत्त्वज्ञान कळलेलं आहे. त्यांना या वारकरी संप्रदायामध्ये झालेल्या घुसखोरीचा अंदाज, म्हणजे घुसखोरी झालेली माहीत आहे. ते घुसखोरी दूर करण्याचा प्रयत्न करतात. अक्षरशः तुम्हाला सांगतो की रामकृष्ण हरी ह्या जपामध्ये सुद्धा संशोधनाची गरज आहे. आम्ही तर असं म्हणतो की रामकृष्ण हरी हा जप काय कुठल्या, आणि हे तत्त्वज्ञान आहे. त्यांनी काय केलं आहे की ज्या ह्या ब्राह्मणी व्यवस्थेने किंवा ह्या आर्य व्यवस्थेने बहुजनामधले जे कोणी चांगले लोक होते त्यांना आपलं स्वीकार करण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे. आणि आज तुम्ही पाहत असाल की ज्यावेळेस पुण्यामध्ये RSSचा एवढा मोठा संगम झाला होता, त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना असा हात दाखवला होता. असा जिथं छत्रपती शिवाजी महाराज हातात तलवार असते, ऐटीत रुबाबदार असतात, तिथं त्यांनी असा हात दाखवला. आजही माझ्याकडे छायाचित्र आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाचं देवतीकरण जी करण्याची प्रक्रिया आहे, तशी ह्यांनी राम, कृष्ण आणि हरी हा देवता नाही आहे, पण राम आणि कृष्ण हे अनारे राजा होते. यांना त्यांनी आपल्यात आणून त्यांना मंत्रात घुसवलं. आत्ता काल परवा एका नारदी कीर्तनकाराने त्या भजनाची सवय आणली. पण त्याचा जो मूळ सिद्धांत असा आहे की राम म्हणजे रमणे. व्यवस्थापन शास्त्राच्या भाषेत सांगायचं म्हटलं, एवढं करून मी कन्क्लूड करतो की राम म्हणजे रमणे म्हणजे कसं प्लॅनिंग करणे. की नाही बाबा, मला सकाळी दुपारी 3 वाजता मला सरांचा फोन आला, ढिगे सरांचा, की तुम्हाला 6 वाजता आज फेसबुक ऑनलाईन यायचं आहे. तर मी रमलो, काय बोलू काय नाही, कसं करायचं, काय करायचं. तर पहिल्यांदा मी प्लॅनिंग केलं, मी रमलो माझ्या प्लॅनिंगमध्ये मनातल्या. मग त्याला इम्प्लिमेंट केलं. नाही आपल्याला माझा मोबाईल अपडेट करावा लागेल, मला मयूरला फोन करावा लागेल, मला कसं करायचं, मी इम्प्लिमेंटला लागलो. आणि आता माझं ते कृतीत उतरले. राम म्हणजे रमणे, प्लॅनिंग करणं, आणि कृष्ण म्हणजे कृतीत उतरवणं. कृष्णंती म्हणतात त्याला. आणि हरी म्हणजे हा कार्यक्रम म्हणजे पूर्ण झाल्यानंतर मला जो आनंद निर्माण होईल
किंवा ह्या या या कामातून मला जे आनंद निर्माण होईल त्यातून मी मुक्त होईल किंवा माझी चिंता हरली जाईल हे काम करण्याची. तर हे रामकृष्ण हरी हे आपल्या मॅनेजमेंटचे टप्पे 3. ह्याच्यामध्ये कुठलाही देवतावाद नाही किंवा त्याला काय म्हणायचं आहे की भजनवाद नाही. मी भजनाबद्दल तुम्हाला आत्ता सांगितलं गायन परंपरेतून एखादी कुठलीही वस्तू तसं की उच्चारण्याने हृदयविकार दूर होता असं म्हटलं जातं. म्हणून प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही की निव्वळ हिंदू म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जर रामकृष्ण हरी हा जप नाही. तुम्ही पहा बुद्धम शरणम गच्छामी पुन्हा अल्लाहू अकबर जर तुम्ही वारंवार असं म्हणत गेले तर तो एक वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे उच्चारणाने हृदयविकारसुद्धा दूर होतात. याच्यावर संशोधन चालू आहे. तर गायनातून माणसाच्या जीवनावर होणारे परिणाम त्यातून होणारे रोग दूर ही प्रक्रिया चालू आहे. म्हणून हे आम्हाला नेहमी विचारणारा प्रश्न असतो की वारकरी संप्रदायाचे लोक कुठे गेले की टाळ कुटतात आणि पक्वास बळवतात. टाळ कुटणे आणि पक्वास बळवणाऱ्याला हा माझा एक त्याला काय म्हणायचं आहे की उत्तर आहे की हे काही ह्याच्यामध्ये काही अशास्त्रीयपणा काही नाही. कारण तुम्ही सुद्धा आजही कुठल्या अवस्थेत पहा तुम्ही जर की तुम्ही जर काय होतं माहिती आहे का की सहज एक जरी धुवून म्हटली तुम्हाला एक आत्मानंद निर्माण होतो आणि आत्मानंद निर्माण करणारच तुम्ही दुःख होतात. एक शेवटचं सांगतो की म्हणजे नेमकं काय आनंद म्हणजे काय. तर आनंद म्हणजे तात्विक विचारसरणीवर असं लक्षात येतं की तुमच्या मनासारखी कार्य सफल झालं किंवा इच्छित कार्य पूर्ण होणं याला आनंदाची उपलब्धी होती. आणि आनंदाची प्राप्ती म्हणजेच तुम्हाला तुमचं दुःखमुक्ती सगळ्यात सोपं. आता बाकी प्रवचनमालेत सांगावं लागतं की तुम्हाला देवाची प्राप्ती आपल्याकडे दुःखमुक्ती. आणि इतकं हे तत्त्वज्ञान आहे इतकं सत्य सांगितलं आहे वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक साहित्यामध्ये क्षणोक्षणी हे सांगितलं आहे की तुम्ही या म्हणजे बघा ना किती एक अभंग किती मस्त. शेवटचा अभंग सांगतो मी थांबतो. बघा धर्माचे पालन करणे धर्म म्हणा धम्म म्हणा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन पाखंडीपणाचं खंडन करायचं. धर्माचं पालन करणं म्हणजे काय. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच यामा करणे काम बीज वाढवावे नाम. आता हेच यामा करणे काम म्हणजे हे पाखंडीपणा संपवायचा आहे आम्हाला. आणि बीज वाढवावे नाम म्हणजे काय. हे नाम म्हणजे हा नामाचा विस्तार म्हणजे काय की हे जे म्हणजे तुकाराम महाराजांनी ज्ञानोबांनी तथागतांनी जे तत्त्वज्ञान सांगितले हे तत्त्वज्ञान आम्हाला ह्याचा प्रचार प्रसार करायचा. हेच आमचं जीवन आहे. आणि ह्या जीवनासाठीच आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणाशी. असं या असंख्य अभंगातून असंख्य ओव्यातून आपल्याला हे सिद्ध होतं की तथागत भगवान गौतम बुद्धाचा तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगामध्ये प्रभाव आहे. आणि शेवटला एकच सांगतो की तुकाराम महाराजांनी मृत्यूच्या भीतीबद्दल खूप ठिकाणी सांगितलं आहे की तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. ज्या व्यक्तीचं मृत्यूचं भय जे कमी झालं तो कुठल्याच गोष्टीला भीत नाही. आणि जो माणूस भयमुक्त आहे तोच कुठलाही बंडखोर किंवा कुठलीही महत्त्वाची जबाबदारी किंवा कुठलंही कार्य तडीस घेऊन जाऊ शकतो. अशा फक्त मृत्यू ह्या विषयावर आजचं मला थोडं लिमिट येतं आहे. आता मृत्यू ह्या विषयावर आपण एक वेगळा विषय माझा प्रवचनाचा विषय असतो मृत्यू. आणि मग गायन हा वेगळा विषय पण आज आपल्याला फक्त हे सांगायचं आहे की तथागत आणि वारकरी संप्रदाय ह्याच्यामध्ये कसं यांचा कशी सांगड आहे किंवा कसं एकमेकाशी प्रभावित आहेत हा सिद्धांत या ठिकाणी सांगायचा होता. त्याच्यामध्ये बऱ्याच बाबी अजून मला अनुषंगाने सांगता येतात की जसं तुम्हाला मी सांगितलं की इतकी भीती व्यक्त होती ग्रामीण भागामध्ये. जर तुम्ही भाकरी जर बांधले ना भाकरी जेवायला चालले तुम्ही शेतात तर ते 3 भाकरी बांधून देत नव्हते ग्रामीण भागातले लोक. कशामुळे माहिती का की 3 लोकाला आतापर्यंत काय विरोध करत होते कारण ते त्रिशरण आहे ना प्रत्येक ठिकाणी 3 वस्तू नाही जाऊ दिल्या त्यांनी. आपल्याला एवढा प्रभाव दाखवला की तुम्ही त्याकडे जाऊच नका. मग कुणी कोळसा टाकतं कुणी छोटी भाकर टाकतं. इतक्या माझी मानवी जीवना म्हणजे आपल्याकडल्या जीवनामध्ये क्षणोक्षणी आता काल परवा मला एक फेसबुकवर विषय आला की पिंपळाच्या झाडाखाली म्हणे मुंजा बसलेला असतो. अरे पिंपळाच्या झाडाखाली तथागत भगवान गौतमाला जी ज्ञानप्राप्ती झाली तो मुंजा म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध. आणि ते सुजाताच्या खिरीने त्यांना चेतना मिळाली आणि ते तत्त्वज्ञान निर्माण झालं. हे अशा काही घटना आपल्याला सांगून आपल्याला त्याच्यापासून दूर जायचा खूप प्रयत्न केला. पण ते सत्य आम्ही शोधून काढलं आणि आम्ही त्याच्यामुळं आम्हाला हा सगळा उलगडा झाला. बऱ्याच गोष्टीवर चर्चा करता येते आणि मला वाटतं की वेळ भरपूर झालेला आहे कारण आता 7:30 झालेत. 1 तासापर्यंत मी या विषयावर बोललो.
परंतु अजूनही आपण म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे की हा पाखंडीपणा तर सर्व धर्मातच आहे. म्हणजे वारकरी संप्रदाय काय धम्मामध्ये सुद्धा खूप झालेला आहे. धम्माचं मूळ तत्त्वज्ञान कळायचं जर म्हटलं तर खूप स्थिर अवस्था लागते, स्थितप्रज्ञ अवस्था लागते. माणसाच्या सगळ्या त्याला काय म्हणायचं की सगळ्या तृष्णा क्षय करावं लागतात. क्षणिक मोहात नाही पडायला पाहिजे. आणि आता महत्त्वाचा मुद्दा की जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी धम्माची दीक्षा घेतली, नंतर ते पैठणला आले, त्यांनी प्रचार कार्य केलं आणि मग तिथून पुढं निर्माण झालं, हे सगळं सत्य आहे, ह्याच्यामध्ये काही दुमत नाही. आणि मग तिथून पुढं खरं तर ते आणि मग त्याच्या मागं ते सिद्धांत की तुम्ही कशामुळे मग धम्माचं तत्त्वज्ञान का नाही सांगितलं की त्याच्यामागे त्यांना जी भीती होती. आजही धम्माचं नाव घेतलं की लोक पूर्णपणे स्वीकारत नाहीत. एक मात्र करतात, ते काय करतात माहिती आहे का की घरामध्ये शोपीस म्हणतात तथागतांचं चित्र लावतील, अजून म्हणलं तर प्रतिमा लावतील, अजून म्हणलं तर विचार शेअर करतील की असं बुद्ध असं म्हणले, बुद्ध तसं म्हणले, परंतु ते स्वीकारणार नाहीत. मी काय म्हणतो, तुम्ही बुद्ध फक्त लिहून वाचून चित्र दाखवून मूर्त्या दाखवून नका स्वीकारू, तर तत्त्वज्ञान स्वीकारा. बुद्धाचं तत्त्वज्ञान स्वीकारलं तर माणूस नंबर एक निर्भय होईल. निर्भय झाला की ते कधीच दुःखी होणार नाही आणि सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय होणार नाही. आणि मग सुखालागे शिकरी तळमळ ही अवस्थाच निर्माण होणार नाही. आणि सुखी झालेला माणूस दुःखी होऊ शकतो, पण सुखरूप अवस्था प्राप्त झालेला माणूस कधीच दुःखी होऊ शकत नाही. म्हणून सुखरूप अवस्था प्राप्त करण्यासाठी सगळं तत्त्वज्ञान जे तथागतांनी मांडलं आहे याचं आणि वारकरी संप्रदायाचे सांगड याच्यामध्ये जे काही दुरावे आहेत, ज्याच्यामध्ये कच्चे दुवे आहेत, ज्याच्यामध्ये काही गोष्टी घुसलेल्या भटाळलेल्या आहेत, ते दूर करायचं काम आमच्या पद्धतीने करतो आहे. आणि या सगळ्या सिरीजमध्ये मला छोटीशी संधी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने देण्यात आली. अत्यंत कमी वेळामध्ये म्हणजे असं हे तर पूर्ण काळ आहे, ह्याच्यामध्ये तयारी करण्याचा काही विषय नाही. ह्याजवळ हा रोजचाच विषय आपला. आणि मला आयता वेळचा विषय मी ह्याच्या अगोदर म्हटलं होतं सरांना की मला एकदा ह्या विषयावर बोलायची खूप इच्छा आहे. कारण की पुरोगामी आणि वारकरी फक्त एकदा म्हणले होते बाळासाहेब आंबेडकर की मला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री वारकरी झालेला आवडेल, पण त्यांनी खूप प्रयत्न केला की वारकरी संप्रदायाला आपल्याबरोबर आणायचा. परंतु वारकरी संप्रदाय हे फुलेशाह आंबेडकरचं विचार हे बघा, म्हणजे आजही तथा बाबासाहेबांनी ज्या भगवान गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारला, सहज स्वीकारला नाही. त्यांनी स्वीकारला तो एक फक्त महत्त्वाचं शेवटचं सांगतो. गाडगे बाबासाहेबांनी विचारलं की मी धर्म बदलणार तो आहेच, पण बाबा मला सांगा की मी कुठला धर्म स्वीकारू. गाडगे बाबांनी एका वाक्यात सांगितलं, बाबासाहेब तुम्ही एवढं बुकं शिकलेलं, एवढा अभ्यास केलेला, मी शिकलेला नाही काहीच, मला काहीच माहीत नाही धर्माबद्दल, पण तुम्ही त्यात ज्ञात आहात, पण एवढं करा म्हणे फक्त की बाहेरचं सोडा, आपल्या मातीतला बघा म्हणे. आपल्या मातीतला धम्म जर कुठला असेल तो आजही तुम्हाला पाहायला भेटत असेल की आमच्या अजिंठ्या इथून 100 किलोमीटर अंतरावर अजिंठ्याच्या एवढ्या मोठ्या लेण्या आहेत. कुठल्या प्रेरणेने कोरल्या असतील. आज साधं घर बांधायचं आपल्याला कारागिरी भेटत नाही, वस्तू भेटत नाही, कुशल आणि स्किल लोक भेटत नाहीत. हे कुशल आणि स्किल लोकांनी, मला वाटत नाही ते 10-20 वर्षाचं काम असेल, शेकडो वर्ष लोकांनी ते काम केलं आज अजिंठ्यामध्ये. इतके 100 वर्ष 200 वर्ष त्यांनी तथागतांच्या ध्यानस्थ मूर्त्या, झोपलेल्या मूर्त्या, ते स्तूप तयार केले. आणि कुठली साहित्य वापरले असेल, कुठलं तंत्रज्ञान असेल, त्याची कलर पेंटिंग, त्याचे सोन्याचे वख्र, हे कुठून, म्हणजे ही प्रेरणा कुठलं आहे, शास्त्र सगळं, हे सगळं तत्त्वज्ञान बुद्ध धर्मामध्ये होतं. ही प्रेरणा किती आहे. आणि जर तुमच्या हिंदू धर्म संस्कृतीमधले देव असतील, रामकृष्ण हनुमान, तर मला एवढ्या मोठ्या मूर्त्या दाखवा तुमच्या त्या पुराण काळातल्या. आत्ता तुम्ही घडवल्या असतील डुप्लिकेट काहीतरी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अशा दगडाच्या मूर्त्या उरल्या, तुम्हाला दाखवा कुठं असेल तर आम्ही नतमस्तक होतो, शरण होतो. पण असं कुठंही नाही की या ठिकाणी शरण सांगितलेलं आहे. या बुद्ध धर्माचं अनुसरण आपण नक्कीच करायला पाहिजे. आणि ही जोड इतकी छान निर्माण केलेली आहे, मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि जर जोड कायम चालली तर महाराष्ट्रातला सांस्कृतिक चळवळ किंवा महाराष्ट्रातला पुरोगामीवाद आपल्याला खेड्यापेड्यामध्ये आणि पूर्ण, आज पहा त्यांची यंत्रणा, त्यांचं नेटवर्क RSSपेक्षा स्ट्रॉंग आहे. कुठलं असं गाव नाही जिथं सप्ताह होत नाही. लोक सप्त्याला खूप विरोध करतात, काय टाळ बडवत बसले, काय करते, काय महाराज लोक चुकतं. मला माहिती आहे की वारकरी संप्रदायातले 70% महाराज लोकांना सत्य कळलेलं नाही. ते पाकिट लोक टाळ्या वाजवतात आणि तमासगीर महाराज लोक खूप निर्माण झाले. तर हे तर आपल्या परंपरेच्या आणि पुरोगामीच्या विरोधात येतं. त्यांना महिलांचं आधुनिकता आवडत नाही,
महिलांचं त्यांना आधुनिकीकरण आवडत नाही, महिलांच्या नोकऱ्या आवडत नाहीत, बचत गटाच्या नावावर टोमणे मारणे, महिलांना नाव ठेवणे, असं हे तत्त्वज्ञान वारकरी संप्रदायामध्ये नाही. आणि पूर्ण अभंगाची सोडवणूक करणं हा प्रकार असतो. एखादा अभंग घ्यायचा तो अभंग सोडून द्यायचा हेही नसतं. बघा कसं आहे बरं का, काही ठिकाणी आम्ही असे महाराज पाहिले की ते कीर्तन झाल्यानंतर त्यांच्या पायावर पैसे ठेवतात लोक, परंतु ते महाराज लोकांचा पैशाचा ढीग एवढा साचतो त्यांच्या खांद्यापर्यंत, तर ते पैशाला पायाने ठेपारतात. कारण ते बिलकुल किंमत नाही ना, धनाला किंमत नाही. सुख किती महत्त्वाचं आहे, सुख हे आनंददायी आहे, पण धन तुमचं आनंददायी नाही. हे तत्त्वज्ञान या ठिकाणी सांगितलेलं आहे. खूप मोठा विषय, एक विषय घेऊन आपल्याला एक तास चर्चा करता येईल. प्रवचनाविषयाला 1 तासाची मर्यादा भरपूर आहे. मला वाटतं जर काही झालं असेल माझ्याकडून नजर चुकीने किंवा काही अनावधान आहे ते माझं समजावं. जी काही लिंक आहे, जी काही तुम्हाला मांडणी केली की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी धम्मदीक्षा घेतली होती का, त्यांचं आळंदीचं 16वे खूप विषयावर चर्चा करून त्याचं संशोधन करणं, त्यांच्या त्याच्यावर करणं, म्हणजे खूप काम चालू आहे आपलं. आणि आमचंही ते पुस्तक रूपी पुढं येईल आणि आपली चर्चेरूपी होणार आहे. मला या ठिकाणी सगळ्यांनी, आणि कृपया मी कुठलाही महाराज नसून फक्त मी आज वारीच्या निमित्ताने हा महाराजांचा वेश घातलेला आहे. मी व्यवसायाने अभियंता असून महाराष्ट्रामध्ये माझी ओळख देणं खूप आवश्यक आहे, की कारण हा अवतार मला तुम्ही महाराज म्हणाले सगळेजण, की मी स्थापत्य अभियांत्रिकेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असून वॉटर रिसोर्स म्हणजे जलसंपदा किंवा जलस्रोत अभियांत्रिकी माझी पदव्युत्तर आहे मी. आणि माझं महाराष्ट्रातील इरिगेशनच्या प्रोजेक्ट्समध्ये किंवा वॉटर रिसोर्समध्ये खूप मोठे प्रोजेक्ट चालू असतात, ज्याच्यामध्ये पूर परिस्थितीचा अभ्यास, ज्यामध्ये पाण्याचं इंटरलिंकिंग ऑफ बेसिन, खूप काही अभ्यास असतो त्या क्षेत्रामध्ये. म्हणजे या ठिकाणी एक महत्त्वाचं सांगायचं राहतं की शेवटला जी आरती आहे त्या आरतीत म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची आरती अशी म्हटली जाते की प्रपंचरचना भोगूनी त्यागिली, म्हणजे प्रपंचरचना भोगायची तुम्हाला आणि नंतर त्यागायची, अशी आरतीच सुरुवात झाली. तर ह्या सगळ्या प्रपंचिक रचनेच्या खूप मोठ्या उच्च पातळीवर जाऊन त्या ठिकाणची प्रसिद्धी, पैसा, मोठेपणा ह्या सगळ्या गोष्टीचा भोग घेऊन आलेला मी व्यक्ती, साधा इंजिनियर. परंतु लहानपणापासून जसं अकॅडमिक शिक्षणाची गरज आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना, आज कसं पाहिलं जातं की तुमच्या विद्यार्थ्याचं अकॅडमिक करिअर काय आहे. अकॅडमिक करिअर जर झालं, सांगायला खूप वाईट वाटतं की आज अशी परिस्थिती की मुलं अमेरिकेला आहेत, बाहेर येतं आणि स्वतःच्या आईवडिलाच्या अंत्ययात्रेला येऊ शकत नाहीत, पैसे पाठवतात आणि नंतर येतात किंवा येतही नाहीत. तर मग त्या अशा लोकांना संस्काराची गरज आहे. मग कुठले संस्कार असतील, आपले प्रबोधन विचारसरणीचे असतील किंवा वारकरी संप्रदायाचे असतील, याची खूप गरज आहे. म्हणून ह्या प्रबोधन परंपरेमध्ये पायीक व्हावं, त्याचा नाईक व्हावं आणि प्रबोधन परंपरा सर्व स्तरापर्यंत पोहोचावी, ही एकच इच्छा राहिलेली आहे. कारण आता सांसारिक जीवामध्ये किंवा व्यापारी दृष्टिकोनातून जे काही आम्ही उपलब्ध मिळवल्यात त्या अतिउच्च पातळीवर जाऊन आम्ही तिथं स्थिर झालो. आता त्याच्यानंतर पुढं धोका आहे की जसं आता कोरोना बॅकग्राऊंडवर लोक म्हटले की आता हे जीवन सगळं बदलायला पाहिजे, ह्याच्यामध्ये नैसर्गिकता आणायला पाहिजे. खूप नैसर्गिक जीवन पद्धती अनुसरायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचासुद्धा आपण एका दिवशी चर्चा करणार आहोत. तर मला या ठिकाणी संधी दिली, मी तुमचाच सदस्य आहे, मी आपल्या चळवळीचा पूर्ण सक्रिय कार्यकर्ता आहे आणि ही सक्रिय माझी खूप मोठ्या पुढच्या प्लॅनिंग आहेत. आणि वेळोवेळी मिटिंगमध्ये सांगणार आहे की औरंगाबादला मला काय काय नियोजन करायचं आहे, त्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं खूप मोठं काम करण्याचं मला हे मंच या ठिकाणी कॉम्रेड धनाजी गुरव, गिगे साहेब, आमचा मयूर किंवा सगळ्यामुळं मिळालं. आणि सगळेच कार्यकर्ते, सगळेच सदस्य, आपले सगळे सक्रिय, मला खूप चळवळ आवडती ही. कारण या निमित्ताने आपण सगळ्याशी कनेक्टेड झालो, आपला सगळ्यांचा परिचय झाला, सगळ्यांनी मला ऐकून घेतलं. आणि जे काही धान्याचा तो माल मी तर भारवाही, हे जे काही होतं हे तथागत भगवान गौतम बुद्धाचं होतं, बाबासाहेबांचं होतं, तुकाराम महाराजांचं होतं, ज्ञानोबांचं होतं, सत्य सांगणारं महात्मा फुलेचं होतं. मी फक्त वाहक होतो आणि वाहकाला आपण स्वीकारताल किंवा माझी काही चुकलं असेल तर माफ करताल एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि माझं या ठिकाणी लांबलेलं हे व्याख्यान खरं तर प्रवचन ही आद्य प्रवचनकार तथागत भगवान गौतम बुद्ध येतं, की प्रवचन म्हणा, व्याख्यान म्हणा किंवा आपल्याशी साधलेला संवाद या ठिकाणी थांबवतो. खूप खूप धन्यवाद. माझा नंबर घेगे सरांनी घेतलेला आहे आणि दिलेला आहे, शेअरही केलेला आहे. कुणीही माझ्याशी संपर्क करू शकता. धन्यवाद. सप्रेम जय भीम. फिनिश करतो.